दरम्यान प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे, त्यामुळे तो सापडत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे। कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे। सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना। बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते, नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोका सारख्या जेवढ्या काल आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे। जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना, छत्रपतींचं प्रेम आहे तुम्हाला, आणि मग आज ह्या दुपारा हिंदूतले काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत, जिजाऊंचा करतायत, छत्रपती संभाजीराजेंचा करतायत। हे दिसत नाही तुम्हाला? नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी। त्यामुळे आता आम्ही हुशार झालो, आम्ही बघू पंचच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू। तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे। आता नुसते निषेध करून चालणार नाही।